Welcome back to our YouTube channel. My name is Komal and today we are going to discuss about the classification of animal. So what is the classification of animal? Animalचं वर्गीकरण काय आहे? तर त्याच्यामध्ये आपण मेन 3 पॉइंट्स बघणार आहे. क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल, ॲनिमलचं क्लासिफिकेशन काय आहे, ॲनिमल किंगडम, ॲनिमलचं फायलम, क्लास वगैरे, जीनस, स्पीसीज काय ते, आणि लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे, या 3 पॉइंट आज आपण लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. सो आता आपण स्टार्ट करू. सो ॲनिमल 2 भागांमध्ये डिवाइड केले जातात. First is vertebrate and second is non-vertebrate. So what is in the vertebrate? The animal which have the backbone. Backbone म्हणजे काय? आपला पाठीचा कणा, जसा ह्यूमन्स मध्ये आहे. Animals which have backbone. ज्या ॲनिमल्स मध्ये पाठीचा कणा बघायला मिळतो त्यांना व्हर्टिब्रेट्स म्हणतात, आणि ज्या ॲनिमल मध्ये पाठीचा कणा म्हणजे बॅकबोन नसतो, बॅकबोन असतो, त्यांना म्हणायचं व्हर्टिब्रेट. ज्यांच्यामध्ये बॅकबोन नसतो त्यांना म्हणायचं नॉन व्हर्टिब्रेट ॲनिमल. आता याच्या थ्रू यांचे फायलम, क्लास, जीनस आणि स्पीसीज पडतात, ते आपण बघूया. So each organism is classified into the under the kingdom. ठीक आहे, तर ते किंगडम काय आहे? फर्स्ट ऑफ ऑल किंगडम मध्ये येतो फायलम, ॲनिमलचा फायलम. त्याच्यानंतर ॲनिमलचा क्लास, त्याच्यानंतर त्यांची ऑर्डर, त्याच्यानंतर फॅमिली, त्याच्यानंतर जीनस आणि स्पीसीज. तर ॲनिमलचं क्लासिफिकेशन करताना पहिले आपल्याला त्यांचं फायलम काय आहे, नंतर क्लास काय आहे, ऑर्डर काय आहे, त्याच्यामध्ये एक अजून आहे सब ऑर्डर पण येत असतो, पण सध्या नाहीये, आपण स्टडी ते नाही करणार आहे. एक सब ऑर्डर पण येतो. ठीक आहे, फायलम, क्लास, ऑर्डर, सब ऑर्डर, देन फॅमिली, देन जीनस, देन स्पीसीज. ठीक आहे, आता ॲनिमलच्या किंगडम मध्ये, किंगडम ॲनिमलियामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन कसं होते, तर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन थ्रू त्यांचं क्लासिफिकेशन होते. तर आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहे ॲनिमलचं लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आवर फर्स्ट पॉइंट इज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपण सगळ्यात पहिले एक्झाम्पल देऊ शकतो स्पॉन्ज. फर्स्ट एक्झाम्पल इज स्पॉन्ज. स्पॉन्ज कुठे बघायला मिळतो आपल्याला? स्पॉन्ज बघायला मिळतो आपल्याला ओशियन वॉटर मध्ये, ओशियन वॉटर मध्ये. ठीक आहे, तर स्पॉन्ज मध्ये काय असते, सेल अरेंजमेंट यांची खूप लूजली असते. म्हणजे सेल अरेंजमेंट is
लूज. सपोज हा स्पॉन्ज आहे, ठीक आहे. हा ब्रॅकिश वॉटर मध्ये पण असतो, लेक मध्ये पण असतो, स्ट्रीम्स मध्ये पण असतो. एक स्ट्रक्चर सांगते, ठीक आहे. हा आहे स्पॉन्ज. यांच्यामधल्या ज्या सेल्स आहेत त्या ऍग्रिगेटेड फॉर्म मध्ये असतात, म्हणजे अशा स्प्रेड झालेल्या असतात. लूजली पॅक्ड स्ट्रक्चर, ठीक आहे. लूजली पॅक्ड, दूर दूर आहेत या. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, ठीक आहे. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये फर्स्ट पॉइंट आहे, म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आहे स्पॉन्ज. स्पॉन्ज आपल्याला ब्रॅकिश वॉटर, लेक, स्ट्रीम्स इन्क्लुडिंग ऑल फ्रेश वॉटर, ठीक आहे. फ्रेश वॉटर मध्ये आपल्याला दिसते स्पॉन्ज. स्पॉन्ज ही अशा प्रकारची असते, ठीक आहे. आणि यांच्यामधलं जे सेलचं अरेंजमेंट असते ते लूजली फॉर्म असते, ठीक आहे. लूज फॉर्म मध्ये म्हणजे दूर दूर, ठीक आहे. दूर दूर या सेल्स असतात, त्याच्यामुळे यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटते सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे हा फर्स्ट स्टेप आहे याचा, ठीक आहे. देन सेकंड एक्झाम्पल इज, सेकंड पॉइंट, त्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे सिलेंट्रेटा. सिलेंट्रेटा आपल्याला मराईन वॉटर मध्ये बघायला मिळते. मराईन वॉटर or either it including fresh water also, right? Fresh water. तर यांच्यामध्ये ह्या ज्या सेल्स आहेत यांच्यामध्ये सेल अरेंजमेंट ही कॉम्प्लेक्स असते. सेल अरेंजमेंट इज मोर कॉम्प्लेक्स. तर सेल अरेंजमेंट ही मोर कॉम्प्लेक्स असल्यामुळे हे जे सेल्स आहे इथे असे लूज 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 फॉर्म मध्ये होते. तर हे इथे हे कॉम्प्लेक्स फॉर्म म्हणजे हे जवळ 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 आले, ठीक आहे. आणि यांच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. म्हणजे सेल एकत्र आल्या, त्यांनी फॉर्म केला टिश्यू, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. स्पॉन्ज मध्ये आपल्याला सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, कारण की त्यांच्यामध्ये सेल ह्या दूर दूर असतात. त्यानंतर सिलेंट्रेटा मध्ये आपल्याला टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघायला मिळते, कारण की खूप सारे सेल एकत्र येऊन त्यांचा टिश्यू बनतो आणि तो टिश्यू तिथे असल्यामुळे इथे टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपल्याला म्हणू शकतो. आता घेऊया थर्ड एक्झाम्पल. प्लॅटीहेल्मिंथेस, एक्झाम्पल नंबर थर्ड. तर प्लॅटीहेल्मिंथेस आपल्याला बघायला मिळतात सॉइल मध्ये, सँड मध्ये, ठीक आहे. याचं एक्झाम्पल आहे अर्थवॉर्म, गांडूळ म्हणतो, ज्याला आपण गांडूळ म्हणतो, ठीक आहे. तर यांच्यामध्ये काय होते, यांच्यामध्ये अरेंजमेंट ऑफ सेल इज
अरेंजमेंट ऑफ सेल इज कॉम्प्लेक्स. ठीक आहे. आता ही अरेंजमेंट ऑफ सेल इज यांच्यामध्ये पण कॉम्प्लेक्स आहे, पण यांच्यामध्ये काय होतो, टिश्यू फॉर्म झालेला आहे. ठीक आहे. सेकंड स्टेप मध्ये टिश्यू फॉर्म झालेला आहे, तर टिश्यू एकत्र येऊन बनते त्यांचा ऑर्गन. ठीक आहे. हे टिश्यू इज इक्वल टू ऑर्गन, म्हणजे टिश्यू एकत्र आले की त्यांची ऑर्गन बनणार. ठीक आहे. तर यांच्यामध्ये आपण ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन बघू शकतो. ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. सेल एकत्रित आल्या त्यांचा बनतो टिश्यू एकत्रित आले त्यांचा बनतो ऑर्गन. इथे इन्क्लूड असलेल्या ऍनिमल्स मध्ये इथे जे इन्क्लूड आहेत ऍनिमल, त्यांच्यामध्ये आपण बघू शकतो ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे त्यांच्यामध्ये ऑर्गन डेव्हलप झालेला आहे. फर्स्ट याच्यामध्ये टिश्यू डेव्हलप, सेकंड याच्यामध्ये टिश्यू डेव्हलप झाला होता. याच्या पहिले जे आपण बघितलं सिलेंट्रेटा, त्यांच्यामध्ये टिश्यू डेव्हलप झाले होते, त्याच्यामुळे त्यांची सिस्टीम कोणती होती, टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. यांच्यामध्ये टिश्यू एकत्र झाले आणि त्यांचा बनला ऑर्गन, तर यांच्यामध्ये ऑर्गन लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ 4th नंबरचं. यांच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून यांच्यामध्ये सगळेच किंगडमचे जे ॲनिमल आहे ते इन्क्लूड होतात. मोस्ट ऑफ द ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, आणि कॉर्डेट्स. ठीक आहे. 4th नंबरच्या एक्झाम्पल मध्ये आहे ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का आणि कॉर्डेट्स. तसं तर सगळेच इन्क्लूड होतात, पण कारण की जसं जसं आपण वर शिकत जाऊ तसं तसं त्यांच्यामध्ये टिश्यू, ऑर्गन, नंतर सिस्टीम डेव्हलपमेंटची आपल्याला प्रोसेस बघायला मिळते. तर याच्यामध्ये जे ॲनिमल इन्क्लूड होतात ते आहे ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का आणि कॉर्डेट्स, ऑल ॲनिमल. ठीक आहे. तर यांच्यामध्ये काय असतं, यांच्यामध्ये आपण बघू शकतो, यांच्यामध्ये जसं ऑर्गन टिश्यू एकत्र आले, त्यांनी ऑर्गन बनवला. ठीक आहे. तर यांच्यामध्ये ऑर्गन एकत्र आले. आता ऑर्गन इज इक्वल टू सिस्टीम, राईट. सिस्टीम जसं की सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेशन सिस्टीम. इन ह्युमन्स वी सी ऑल दीज सिस्टीम्स, राईट. ह्युमन्स मध्ये आपण बरं मला सांगा, आपल्यामध्ये कोणत्या प्रकारचं ऑर्गनायझेशन असेल, आपल्यामध्ये कोणतं असेल, तर आपल्यामध्ये आहे सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, कारण की वी ऑल आर ह्युमन्स, आणि ह्युमन्स मध्ये मिळते आपल्याला बघायला सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, कारण की आपल्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम अलग आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अलग आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम अलग आहे. त्याच्यानंतर सगळं आपण आपल्या बॉडीमध्ये सगळे फंक्शन्स आपल्या सिस्टीम थ्रू होतात. ठीक आहे. तर आपल्यामध्ये आहे सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तसेच या ज्या किंगडम मध्ये जे ॲनिमल इन्क्लूड होतात ते थोडे हायर लेवलचे आहे, त्यांच्यामध्ये सिस्टीम डेव्हलप झालेली असते, त्याच्यामुळे त्यांना आपण सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये टाकू. सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. यांच्यामध्ये काय होतं, टिश्यू एकत्र आले त्यांचा बनला ऑर्गन एकत्र आले त्यांचा बनला सिस्टीम. तर इथे जे ॲनिमल इन्क्लूड होतील त्यांच्यामध्ये आपल्याला सिस्टीम बघायला मिळते, सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर क्विक मध्ये आपण एक रिव्हिजन करून घेऊ, शॉर्ट मध्ये एकदम मी तुम्हाला सांगते. ठीक आहे. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपण बघितलं, फर्स्ट ऑफ ऑल सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. त्यांच्यामध्ये सेल्स असे दूर 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 ऍग्रिगेट झालेले होते. त्याच्यानंतर आपण सेल एकत्र आले आणि त्याचा बनला टिश्यू. ठीक आहे. तर इथं होतं टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. ठीक आहे. यांच्यामध्ये हे असे सेल
कॉम्पॅक्ट मध्ये फॉर्म मध्ये एकामेकांशी जुळलेले होते. इथे ते लूज, इथे होते कॉम्पॅक्ट. ठीक आहे. आता टिश्यू एकत्र आल्या, यांचा बनला ऑर्गन. ठीक आहे. आणि ऑर्गन एकत्र आले, यांची बनली सिस्टीम. आणि आपल्यामध्ये बघायला मिळतात आपल्याला सिस्टीम्स. फॉर एक्झाम्पल सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशनचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं, ह्युमन्स. मी सांगितलं ना, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, कॉर्डेट्स वगैरे सगळे सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये इन्क्लूड होतात. जसं सर्क्युलेटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम. तर सर्क्युलेटरी सिस्टीमचे इथे 2 टाईप बघायला मिळतात. 2 टाईप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम्स which we have to see. First is open type and second one is closed type. So in open type, blood is pumped out of the heart and cell. म्हणजे याच्यामध्ये ब्लड हार्टच्या आउट ऑफ द हार्ट म्हणजे हार्टच्या बाहेरून सगळ्याकडे ट्रान्सपोर्ट होईल आणि ते सेलला प्रोव्हाइड होईल. आणि क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू व्हेसल्स. जसं आपल्यामध्ये ब्लड आपल्यामध्ये कोणती टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम बघायला मिळणार आहे, तर आपल्यामध्ये बघायला मिळणार आहे क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. बिकॉज आपल्यामध्ये आहेत धमण्या, ज्याला व्हेसल्स, आणि ब्लड व्हेसल्स मधून आपलं ब्लड सगळीकडे ट्रान्सपोर्ट होते. ब्लड व्हेसल्स झालं, कॅपिलरीज झालं, तर आपल्यामध्ये बघायला मिळते क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. तर सर्क्युलेटरी सिस्टीमचे इथे 2 पार्ट दिलेले आहेत, ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम अँड क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड इज पम्प आउट ऑफ द हार्ट अँड सेल. ठीक आहे. आणि क्लोज टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ब्लड इज सर्क्युलेटेड थ्रू द व्हेसल्स अँड कॅपिलरी ऑल्सो. ठीक आहे. ते इन्क्लूड करून घ्या कॅपिलरी ऑल्सो. राईट. सो आता यानंतर येणार आहे टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आपण बघितलं. आता त्यांची बॉडी सिमेट्री काय आहे, त्याच्यानंतर व्हॅक्युल्स काय आहेत वगैरे आपण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. हे लेक्चर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.